हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मिंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजची सुरुवात काहीतरी वेगळीच. मस्त असं मिररपासून स्वतःला फ्रेश वगैरे केलं. छान असं खिडकीत ऊन आलं होतं आणि माझ्या ह्या मंदिराच्या खिडकीत खूप ऊन छान येतं. सकाळी सकाळी प्रकाश छान वाटतं. म्हटलं चला आज पाऊस नाही आहे, मस्त ही खिडकी उघडून घ्यावी आणि छान असं प्रकाश घरामध्ये यावा. छान अशी खिडकी उघडून दिली. मस्त असं वाटलं, छान असं उजेड पडला घरामध्ये. आणि आता मला जायचं तर किचनमध्ये. रोजची किचनची सुरुवात होती, तर आज का नव्हती त्यामागचं कारण पिल्लांना सुट्टी होती मोहरमची. सगळेच पिल्लं लेट उठली होती, फक्त दक्ष ट्युशनला गेलं होतं माझं. त्यानंतर पिल्लू ट्युशनलाच गेले, तर म्हटलं चहा ठेवावं. मस्त असा चहा ठेवून गेला. पिल्लाला दूध बिस्किट देऊ गेलं तर गेलो होतं ट्युशनला. सकाळी 10ची ट्युशन होती, त्याला सोडून आले होते. आणि मस्त आता मी चहा वगैरे घेते, खारी घेते स्वतःला. सुट्टी असली ना थोडासा दिवस माझा रिलॅक्समध्ये जातो. मग पिल्लांचं पण सगळंच रुटीन चेंज होतं. आणि स्कूल असेल तर पूर्ण दिवसाचं रुटीन चेंज असतं. रात्री इकडे हरभरे भिजत घातले होते, त्यात एवढंसं पाणी होतं. म्हटलं जाळीमध्ये ठेवा, रात्रीपर्यंत मोड येऊन जातील, उद्याची भाजी रेडी. असेच रोज काही ना काही भाज्यांसाठी डोकं चालवावं लागतं आणि थोडंफार प्लॅनिंग करावं लागतं, नाहीतर इमर्जन्सी फार गडबड होते. मस्त चहा बनलायच आहे. बटर आणलं होतं, जिरा बटर. सकाळी सकाळीच दक्षला सोडून आले तेव्हा मस्त असं जिरा बटर चहा घेतलं. आता कुठे थोडेफार कामं केलीच आहे आणि हे घरी होते. आणि असे हे घरी असले की कामामध्ये फार अडथळा येतो, म्हणजे कामं करण्यास पण मला कंटाळा येतो. मग रिलॅक्स गप्पा मारत बसले, तितक्यात दादूचा वेळ झाला. मग त्याला घ्यायला गेले ट्युशनला. अशी मस्त गाडी काढली आणि ही माझी ॲक्टिवा, की जी मला खूप प्रेम देते आणि मी तिला खूप प्रेम देते, कारण माझी सपोर्टिव्ह सिस्टीम आहे ती. कारण कुठेही कधीही माझ्यासोबत येतं. गेले 9 वर्ष माझ्यासोबत ती आहे. मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करते. आणि मस्त अशी तिला काढली छान अशी आणि दक्षला ट्युशनमध्ये घ्यायला गेले. बाहेर असं छान कडक ऊन पडलं होतं. कोण म्हणेल पावसाळा चालू आहे, म्हणेल हे वातावरण बघून, कारण की इतकं ऊन दिसतं की जसं काय मे महिना चालू आहे. पण असो का, आज त्या पावसाने थोडीफार सुट्टी घेतली म्हणाल तरी चालत दिवसभराची. काल खूप पडला ना, त्यामुळे. चला तर आता पिल्लाला घ्यायला मी चालली आहे. रस्त्यावर असं छान सुंदर वातावरण आहे. आता मी दक्षला घेतलं आहे, पण माझ्या बाळाची ट्युशनमध्ये होती टेस्ट, तर माझ्या गप्पा चालल्या. तर मग माझं असं चुकलं थोडं, मग मी असं केलं. ठीक आहे म्हटलं, होतं वगैरे, ह्या गोष्टी होतात, समजून घेते. चिडचिड केली की मग मुलं नाराज होऊन जातात. आमच्या पूर्ण घरी येईपर्यंत त्याच गप्पा होत्या. जोपर्यंत त्याचं पूर्ण बोलणं होत नाही तोपर्यंत मला तो तेच शेअर करत असं. त्या गप्पा आमच्या ऐकताना खालच्या काकू हसत होत्या. आणि इकडे माझ्या छोट्या पिल्लाचं चाललं होतं, मम्मा असं तसं हे ते पुढे चाललं होतं. घरी आले. दक्षला सोडायला जायच्या आधीच मी पीठ मळून ठेवलं होतं. मस्त अशा गरमागरम चपात्या करायला घेतल्या. एकीकडे कुकर लावून दिला. दुपारची वेळ आली होती आता, कारण 12 वाजता तो सुटला होता. 12:15 त्याला घेऊन आले. आता म्हटलं 1:15च्या आसपास जेवायला घ्यावं. नाश्ता थोडाच केला असल्यामुळे जेवण करणं गरजेचं. मी इकडे चपात्या बनवतेय आणि हर्ष म्हटला मम्मा मी बनवतो छानपैकी. तर आता दुपारची वेळ आहे, सुट्टी आहे त्याला, आज घरी आहे. आणि म्हटलं मी बनवतो म्हणून त्याला चपाती बनवायला दिली. खोटं नाही बोलत, त्याने कसलं टेक्निकने वापरलं. मी त्याला गोळा दिला, त्याने लाटली आणि मला म्हणतो बघ आता मी एवढी भारी बनवतो की सगळे मला म्हणतील माझ्याकडचं, मला चपाती बनवा. दाखव रे त्याची चपाती. हे बघ गाईज, हारची चपाती आहे. टेक्निकनी बनवली गाईज त्याने, टेक्निकनी. आता मी ती भाजते. आवाज झाली दुनियाचा विचार करू ना बुद्धिभ्रष्ट व्हायला लागली. आता सगळं काही जाऊ द्यात. मी आले बाजारामधून मी एक काम केलंय. एका बंदुकीत मी 3 गोळ्या खाते, एका गोळीत 3 बंदूक. काय गाईस, पाऊस एवढा वेळ त्या रिवाशी गप्पा मारत बसलो आम्ही गाईस, आणि आम्हाला अक्षरशः भिजवलंय, झोडपलंय पावसाने. आता आम्ही छत्रीत चाललोय, तरी पण आमचा हे बघायचं का तुम्हाला. 1 मिनिट थांबा. काय थांबत नाही इथं, गाड्या गाईस म्हणतात खाज लोणावळ्याची पहिली बारिशमध्ये आम्ही येतो, पण आज लयच बारिशची झोका दिला आम्हाला. ये देखो ना गाइस, इतना भिगा दिया मेरे को. आणि एवढा मोठा पाऊस. मॅगी सेंटरला थांबले, पण आम्ही मॅगी खात नाही. ज्या छत्री घेऊन मी तिकडनं चालत आलो होतो लेकवर. पावसाने आहे ना बराच वेळ थांबला आणि आता नेमका आम्ही निघालो आणि एवढा जोरात सराली पूर्ण भिजवून ठेवलं. गाईस 15 मिनिटं झाले, पाऊस काही जाईना आणि आम्ही इतकं सारं भिजलोय. लोणावळेकर कोण लेकवर येऊन गेले आणि पावसात भिजले. आम्ही आहोत दोघी त्यामधल्या, की जे मी पाऊस चालू झाला की आम्ही येतो. पण आता असं झालंय, पाऊस चालू झालाय आणि दरवर्षी पाऊस म्हणतो मी तुम्हाला पावसात भिजवत नाही, त्यामुळे आज मी तुम्हाला पावसात भिजवतो. या भिजून अशी म्हणजे आपल्या स्टोरी थांबला का ग? कॉफी घेतो.
नाही काय तर काय नाही तर नाही, कॉफी घेतो निदान आणि घरी जातो. रीमावणीकडे जाऊन आम्ही अर्धा तास गप्पा मारल्या आणि तेव्हा पाऊस नव्हता आणि नेमकं त्यांच्याकडून निघालो आणि पाऊस चालू झाला. असं झालं. सगळा दोष रीमावणीला बरं का, रीमावणी तुला. फोटो नाही आहे, कॉफी घेते गाई. घे आल्यासारखं थंडी वाजायला लागली ना, मग म्हटलं कॉफी घ्यावी. चहा पिला आणि हिने कचऱ्याच्या डब्यामध्ये ते चहाचे ग्लास टाकतो, आता चावी टाकली तर नाटक केलं आणि मला म्हणते चावी गेली, आता काय करू. मी पण तिला म्हणले नालाय की आता काढतोच. पण हा प्रँक केला तिने माझ्यावर. प्रँक आता तिच्यावर प्रँक करायला मला वेळ नाही लागणार. भीड़ देखो भीड़ देखो भीड़ देखो, ये है लोनाला का पब्लिक, लोनाला का पब्लिक. फ्रायडे सॅटर्डे संडे गाईज लोणावळ्याची भजी. खूप साऱ्या पावसात भिजल्यानंतर आम्ही इकडे आले मस्त वडापाव आणि भजी खाण्यासाठी, छान असं टेस्टी. आणि पाऊस पडल्यानंतर हे असं खाणं खूप गरजेचं आहे आणि खूप खायला चांगलं लागतं. किती नको म्हटलं असं फोटो. अरे बुक्कड लोक असे खातात. गरमागरम वडापाव भारी वाटतंय. मस्त पावसात भिजून आल्यानंतर हा माझा काहीतरी असा लुक अवतार आहे म्हणाल तरी चालेल. घरी आले, फ्रेश वगैरे झाले पहिल्यांदा आणि पहिल्या पावसात भिजले आपल्या लोणावळ्याच्या. आणि आता मस्त किती बाहेर कॉफी वगैरे घेतली त्या थंडव्यात, तरी घरी येऊन चहा घेणं सुख. घरी येऊन चहा घेणं सुख. आले फ्रेश वगैरे झाले मस्त. पिल्लांसाठी दूध खायला पण त्यांना घेऊन आले होते येताना वडापाव, मी खाल्ला म्हटलं त्यांना पण आणला. आणि इकडे चाय ठेवली आहे मस्त, बघू शकता. एक गरम चाय, काय बोलता त्याला बाहेरच्या चहाला, घरचा चहा सुख आहे सुख. आणि इकडे पिल्लांसाठी दूध आणि त्यासोबत आहे मस्त जिरा बटर. गाईज या चहा प्यायला मस्त असं चहा सोबत जिरा बटर. किती लेट झाला असेल तरी चहा बनतोच. अहो घरी असल्यावरती चहा बनतोच आणि पिल्लांसोबत हे सुख. आणि आज पेल्यामध्ये चहा घेणार आहे आम्ही, कारण की आम्हाला हे बटर खायचं आहे म्हणून. या चहा बटर खायला मस्त. खरं सांगू गाईज, आज स्वयंपाकात काय करायचं काय नाही ठरलंच नव्हतं. खूप कंटाळा आला होता. तुम्ही बघितलं मग अशी वडापाव खाल्ला, चहा बटर खाल्ला, मग भूक पण लागली नव्हती. भूक लागली नाही की स्वयंपाकाचं काय करा. पिल्लांनी पण खाल्लं होतं. अगदी 9 वाजेपर्यंत गप्पा मारत बसले आणि 9:30 सव्वा 9ला स्वयंपाकाला लागले. अचानकच 9 वाजता फोन केला कोळंबी फिश मार्केटमध्ये फिशवाला दादाला. तो म्हटला आहे, मग कोळंबी हे प्रॉन्स मागवले आणि त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले. आत्ता जवळजवळ 10:15 आणि माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. स्वयंपाक करायला घेतल्यानंतर किती वेळ, जास्त वेळ लागत नाही. बघू शकता टायमिंग तुम्ही, 10 झालेत म्हणजे 10:15 थोडक्यात. आणि माझा स्वयंपाक रेडी झाला आहे 10:15ला. आता जेवायला बसणार आहे. म्हणजे कसं आहे, मला हे सांगायचं होतं की आपण काही प्लॅनिंग नाही केलं, असंच रिलॅक्समध्ये असलो ना, मग अचानकच प्लॅनिंग न करता काही गोष्टी पण पटकन इझिलीमध्ये होतात. आणि माझा आजचा तसंच घडला मेनू. अगदी 1 तासाभरात स्वयंपाक करून घेतला मी सगळा. सांबर आणि मस्त फिशसोबत सांबार अगदी छान लागतं. कोण कोण खातं फिशसोबत सांबार कमेंटमध्ये सांगा मला, कारण आम्ही फिशसोबत नेहमी सांबारच खातो. आणि सांबार असतो आणि फिशमध्ये प्रॉन्स केलेत आणि मस्त भाकरी आणि गरमागरम इंद्रायणी भात, असं मेनू आहे आजचा. तर चलो तुम्हाला मी दाखवते प्रॉन्स कशा पद्धतीने केले ते. आज पहिल्यांदा मी असं ट्राय केलं आणि हे फ्राय करून, नाही तर मी त्याचा रस्सा भाजी वगैरे बनवते किंवा असं ग्रेव्ही टाईप बनवते. आज पहिल्यांदा असं बनवले. तर कसं झालं तुमच्यासोबत शेअर करते. हे तेल खूपच सुटलं आहे ना, पण ठीक आहे. सुपर, एक नंबर. खूप छान झाले, खरं खूप छान झाले. टेस्टी.
पहिली गोष्ट यामध्ये काटा नसतो, त्यामुळे पिल्लं अगदी छान खातात. आता हर्षू स्वामिनीकडे खेळायला गेलाय. आता त्याला बोलून घेते आणि दक्षू टी व्ही बघतोय, दाखवतील मला. आणि आता हर्षूला बोलवते आणि मस्त जेवण करून घेतो. दक्षू से हाय. बघा माझ्या दक्षूने किती पसारा करून ठेवलाय. ड्युटी ऑन असते, 24 तास ड्युटी ऑन. चलो हे दाखवते तुम्हाला. प्रॉन्स दाखवले वाटतं, हां दाखवले. आता जेवायला बसतो, भेटूयात पुन्हा थोड्या वेळात.